मी ना नरेंद्र मोदीला आहे ना, फक्त माझी एवढी चूक होती, श्री नरेंद्र मोदी असं नव्हतं बोललं, ही माझी चूक होती बरं का. म्हणजे किस्सा काय होता, जेव्हा मी तिसरीला होतो ना, तिसरीला असताना आमच्या शाळेमध्ये प्रश्नमंजुषा व्हायच्या बरं का. असेंब्ली असते आपल्या परिपाठामध्ये प्रश्न विचारायचे. त्यावेळेस विचारला तो प्रश्न की आपल्या भारताचे पंतप्रधान कोण म्हणून. त्यावेळी लगेच हात वर केला, मी बोललो की नरेंद्र मोदी आपल्या भारताचे पंतप्रधान असते बरं का. ठीक आहे, इथपर्यंत सगळं ठीक आहे बरं का, इथपर्यंत सगळं नॉर्मल गोष्टी. बट इथून प्रॉब्लेम स्टार्ट झाला होता. जेव्हा मी वर्गामध्ये गेलो आणि तेव्हा मॅडमने पहिले मला धरला आणि मॅडमने जो मला मारला ना यार, खूप मारला त्या दिवशी मला मॅडमने खूप सारी पनिशमेंट दिली, खूप सारं मारलं, पायानं म्हणा, लाथानं मारला, त्याच्यानंतर खूप साऱ्या छड्या दिल्या, खूप मारलं मला. आणि त्यावेळेस मी खूप रडलो बी खरं म्हटलं तर. आणि त्यावेळेस मी फक्त तिसरीला होतो बरं का. पण मला त्याचं कारण होतं कळलं की मॅडम एवढं कावर मारलं मला असं. मी उत्तर एकदम बरोबर दिलं होतं, मग मॅडम मला मारलं कावर, मी हाच विचार पूर्ण करत होतो. पण नंतर मॅडम मला बोलल्या म्हणे, तुला मूर्ख अक्कल नाही म्हणतो तुला अजूनपर्यंत म्हणे, की तुला म्हणताना असं म्हणायला पाहिजे होतं म्हणे की तू एका पंतप्रधान व्यक्तीचं म्हणजे मोठ्या व्यक्तीचं नाव घेते थोडक्यात, तुला असं म्हणायला पाहिजे होतं श्री नरेंद्र मोदी, तू असं नाव घ्यायला पाहिजे होतं. असं त्यावेळेस मला आमच्या मॅडमने म्हटलं बरं का. ठीक आहे यार, त्यावेळेस मला मॅडमने खूप मारलं बरं, त्या गोष्टीवरून खूप मारलं होतं मला, म्हणजे खूप रडलो बी त्यावेळेस मी. पण हे कितपत योग्य आहे असं मला वाटलं. त्यावेळेस मला असं वाटत नाही माझी काही चूक होती. फर्स्ट सेकंड म्हणजे पहिली दुसरी तिसरी असताना आपली एवढी काही आपली मॅच्युरिटी राहते, आपण एवढी काही गोष्टी कळतात आपल्याला, असे काही भाग राहत नाही ना. सगळ्यात मेन प्रश्न माहिती काय, मेन प्रश्न असा आहे की पहिलीला असताना, दुसरीला असताना, तिसरी चौथीला असताना आपल्याला काही एवढी गोष्टी कळतात का? आपल्याला हे कळत नाही की आपण कपडे कोणते घातले, आपले आपलं कसं व्यवहार आहे, आपण काय वागतोय, आपल्याला तिचं कळत नाही. आणि त्या वयात त्या मॅडमला अशी अपेक्षा होती की मी श्री नरेंद्र मोदी असं बोलायला पाहिजे होतं. मी आता त्यावेळेस मला एवढं वाईट नव्हतं वाटलं बरं त्या गोष्टीचं, म्हणजे ठीक नाही मला मारलं म्हणून मारलं, त्यावेळेस काही समजत नव्हतं. पण जेव्हा आता मोठा होऊन गेला ना, तेव्हा ही गोष्ट अजून मी आठवते मला, की यार ती मॅडम जे केलं ते चुकीचं होतं बरं का. की पहिली दुसरी तिसरीच्या मुलांना कितपत लॉजिक राहणार आहे की आपण काय बोलतोय, आपण काय वागतोय. आणि त्याच्यावरून ठीक आहे, बाकीच्या गोष्टी मला मारलं असेल, मला समजून घेतलं असतं, पण ही गोष्ट मला एकदम अशी खटकली होती त्यावेळेस बरं का. माझ्या आयुष्यातला एक असा किस्सा होता की जोपर्यंत अजून बी माझ्या लक्षात आहे खरं म्हटलं तर. मग आता काय बोलणार, आता ते दिवस होऊन गेले, मग दिवशी सोडलं मी. पण ठीक